नमस्कार. आपण पाहत आहात विशेष खास. वाढत्या लोकसंख्येमुळे माणसाला राहण्यासाठी जागा कमी पडत आहे. त्यामुळे माणूस झाडे तोडू लागला, मोठ्या-मोठ्याने बिल्डिंग उभारू लागला. प्राण्यांना देखील माणसामुळेच त्रास होऊ लागला. त्यामुळे प्राणी आता मानवी वस्तीत घुसू लागले. अशीच एक घटना गुजरातमध्ये घडली आहे. पाहूया काय आहे ही बातमी. आपण पाहत आहात विशेष खास. गुजरातच्या आनंद जिल्ह्यात एका घराच्या बाथरूममध्ये 7 फूट लांबीची मगर शिरल्याने एकच खळबळ उडाली. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. वन विभागाने तब्बल तासाभराच्या प्रयत्नानंतर त्या मगरीला पकडण्यात यश मिळवलं. मगर ही अत्यंत शक्तिशाली आणि खतरनाक शिकारी आहे. मगरीचे दात आणि जबडा अत्यंत मजबूत असतात. ती एकदा हल्ला केला की मग शिकार सहजासहजी सोडत नाही. त्यामुळे प्राणी तज्ज्ञ सुद्धा मगरीपासून 4 लांब हात राहण्याचा सल्ला देतात. पण विचार करा, हा खतरनाक शिकारी अचानक तुमच्या घरात शिरला तर तुमची काय अवस्था होईल? होय, असाच काहीसा प्रकार गुजरातमधील आनंद जिल्ह्यात घडला आहे. 7 फूट लांबीची मगर चक्क घराच्या बाथरूममध्ये शिरली. हा थरारक व्हिडिओ पाहून तुम्हीही चकित व्हाल. आणि बाथरूममध्ये ती 7 फूट मगर. हा व्हिडिओ @झिंगाबाद या एक्स अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. घडलं असं की बलाभाई चव्हाण आणि त्यांचे कुटुंबीय रात्री शांतपणे झोपले होते. दरम्यान मध्यरात्री अचानक त्यांचा पाळीव कुत्रा जोरजोरात भुंकू लागला. हे भुंकणं काही साधंसुधं नव्हतं. जणू तो कोणाला तरी पळवून लावण्याचा प्रयत्न करत होता. त्यामुळे कुत्र्याच्या भुंकण्यामुळे कुटुंबियांना जाग आली. त्यांना आधी वाटलं की घरात चोर शिरला असून कुत्र्याने त्याला बाथरूममध्ये अडकवून ठेवलं आहे. पण बाथरूममध्ये बसलेला महाकाय मगर पाहिल्यानंतर त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. संपूर्ण कुटुंब भीतीने थरथरत होतं. आरडाओरडा सुरू झाला. त्याचा आवाज ऐकून शेजारीही घटनास्थळी जमा झाले. दरम्यान त्यांनी वनविभागाला फोन करून मगरीबाबत माहिती दिली. मगरीला कसं पकडलं पाहूया आपण. माहिती मिळताच वनरक्षक निलेश भरवाड आणि मनीष प्रजापती, दया फाउंडेशनचे अध्यक्ष नितेश चव्हाण आणि स्वयंसेवक तुषार राणा घटनास्थळी पोहोचले. त्यांनी यशस्वीरित्या मगरीचे रेस्क्यू ऑपरेशन सुरू केलं. जवळपास 1 तास ते मगरीला पकडण्याचा प्रयत्न करत होते. मगर तब्बल 7 फूट लांबीची होती. शिवाय ती स्वतःही घाबरलेली असल्यामुळे तिला पकडणं खूप कठीण जात होतं. अखेर तासाभराच्या संघर्षानंतर मगरीला सुरक्षित पकडून जवळील एका तलावात सोडण्यात आलं. पावसामुळे सध्या पाण्याची पातळी वाढली आहे. त्यामुळे ही मगर अन्नाच्या शोधात या घरात आली असावी, अशी शक्यता वर्तवली जात आहे. मात्र लक्षवेधी बाब म्हणजे ही घटना घडली त्या परिसरातील मलाताज गावातील एका तलावात 100हून अधिक मगरी आहेत. पावसाळ्यात पाण्याची पातळी वाढल्यानंतर या मगरी अनेकदा बाहेर येतात. असेच अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.